सुप्रभात मंडळी, मी शिवगणेश मुकुल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आज सकाळचे वाजलेले 7 आणि कालच्या रात्री आपण जवळपास 9 वाजता तुळजापूरवरून जेजुरीला पोहोचलो होतो. आणि आज आहे रविवार, म्हणजेच खंडोबाचा वार. आणि रविवारच्या दिवशी आपण आज जेजुरीला जाणार आहोत. आपण नवीन जेजुरी आणि तसेच जुनी जेजुरी म्हणजेच कडेपठार या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेले जेजुरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. आज माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. आता इथून आपण लगेचच या ठिकाणी नंदीचं सुद्धा मंदिर आहे. या ठिकाणी नंदीचं दर्शन घेऊन आपण गड सर करण्यास सुरुवात करणार आहोत. आता मित्रांनो, इथे आल्यानंतर मला एक गोष्ट खटकली, ते म्हणजे जेजुरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा अशा प्रकारचा एक बॅनर लावण्यात आलेला. तुम्हाला दाखवत होता बॅनर. हे कितपत योग्य आहे तुम्ही सुद्धा सांगायचं आपल्या कमेंट बॉक्समध्ये. अतिशय लज्जास्पद या ठिकाणी कृत्य केलेलं आहे ते या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडेर आहे, यांची पवित्र भूमी. आणि या ठिकाणी आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळच अशा प्रकारचा बॅनर लावण्यात आले. मित्रांनो, सध्या आपण आलेलो ते श्री हेगडे प्रधान मंदिरापाशी. इथे पाषाणाने कोरलेली आपण हेगडे प्रधानांची मूर्ती पाहू शकता. मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य दिव्य या ठिकाणी पुतळा आपण म्हणू शकतो, प्रतिमा म्हणू शकतो. हातामध्ये शिवलिंगसुद्धा आहे त्यांच्या. असे भव्य देव या ठिकाणी प्रतिमा पाहू शकतो. ज्या अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण भारतामध्ये जी आपलं मंदिरं होती त्यांना एक नवीन रूप देण्याचं काम केलं, अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा. आणि या नवीन जेजुरगडाला सुद्धा त्यांच्यामार्फत या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आलं होतं. तिथून दिसणारा संपूर्ण जेजुरी परिसर. काही आपण दीपमाळसुद्धा पाहू शकता. ह्या आत्ताच्या दीपमाळ बनवलेल्या आहेत, आत्ताच्या बांधणीच्या दीपमाळ तुम्ही पाहू शकता. आपण पोहोचलेलो ते मुख्य महाद्वारापाशी जेजुरीच्या. दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जर या ठिकाणी जलद जर दर्शन पाहिजे असेल तर इथून या ठिकाणी 200 रुपयाचे पास ठेवण्यात आलेले. प्रति व्यक्ती 200 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. आणि दुसरी त्या ठिकाणी मोफतची लाईनसुद्धा आहे. आणि तिकडून जर तुम्हाला यायचं असेल, तर जलद दर्शन पाहिजे असेल तर 200 रुपयाचा पास तुम्हाला या ठिकाणी काढावा लागेल.
मित्रांनो या ठिकाणी मला आता लहान लहान छोट्याशा पाषाणी मूर्ती सुद्धा दिसलेल्या आहेत, ज्या अगदी जेजुरी मुख्य मंदिर आहेत या अगदी समोरच्या बाजूला या पाषाणी सर्व मूर्ती आहेत. कधी इथे आल्यानंतर नक्कीच भेट द्या. सुंदर अशा पाषाणामध्ये कोरलेल्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो आपण नेहमीच म्हणतो की सोन्याची जेजुरी आणि ती का म्हणतात ती बघून घ्या मित्रांनो. चारी बाजूला तुम्हाला सोनं पाहायला मिळेल. मित्रांनो मुख्य मंदिरातील खंडेरायाचं दर्शन झाल्यानंतर जर तुम्हाला कडेपठार या ठिकाणी जाता येत नसेल तर या ठिकाणी एक खिडकी आहे, तिथून आपण कडेपठार मंदिराचं दर्शन लांबूनच घेऊ शकतो. या ठिकाणी आता आपण भक्त पाहू शकता, या लांबूनच या ठिकाणी दर्शन घेतलं जात आहे. तर मित्रांनो ही ती खिडकी आहे, इथून जर आपल्याला जर कडेपठारला जाता येत नसेल तर इथूनच आपण दुरूनच कडेपठार मंदिराचं दर्शन घेऊ शकतो. इथून आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो कडेपठार मंदिर आहे, जुनी जेजुरी. रविवार असल्या कारणाने लांबच लांब तुम्ही दर्शनाच्या रांगा पाहू शकता. या ठिकाणी मंदिराच्या चारी बाजूने या रांगा आलेल्या आहेत. आता म्हाळसा देवीचं दर्शन घडवतो. या ठिकाणी म्हाळसा देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जेजुरीचा संपूर्ण परिसर पाहू शकता. एक त्या ठिकाणी तलाव आहे, मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा एक तलाव आहे आणि हा संपूर्ण जेजुरी परिसर. नमस्कार. आजच्या विजयाच्या तुम्ही कसे केला काय देवाला सांगायचे काय देवाला मागायचे सगळ्यांच्या देवाला मनामध्ये प्रार्थना करा. जय मल्हार देव कलिगवली गंमणा श्रीताशम खडगास्तम जगदमने सर्वमणे पुदारे मल्हारे जगदानाथ मंदिर राधे जगद्गुरु मने वेगना माणसा कष्टभवत्या कुलदेवतवा. आपण आता खंडेरायांची पालखी पाहणार आहोत. या ठिकाणी खंडेरायांची पालखी आपण पाहू शकतो, जी अर्पण करण्यात आली ती श्री म्हाळसानाथ प्रसन्न कैलास श्री बापूराव धोंडीबा थोरात यांच्या स्मरणार्थ खंडेराया चरणी अर्पण दिनांक 17/12/1990 थोरात परिवार जेजुरी यांच्या सौजन्याने ही खंडेरायांची अतिशय सुंदर अशी पालखी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. च्या दिवशी आणि चंपाषष्ठीच्या दिवशी या ठिकाणी खंडेरायांची पालखी काढली जाते. ते याच पालखीतून अतिशय भली मोठी तुम्ही पालखी या ठिकाणी पाहू शकता.
आल्यानंतर भानुबाईचं मंदिर आणि तिचं मेंढरं जर तिची मेंढरं जर पाहिले नसेल तर चला दाखवतो. याची मेंढरं पाहू शकता या ठिकाणी. आतमध्ये आपण मंदिरामध्ये सुद्धा पाहिली आणि या काहीशी मेंढरं या ठिकाणी पाषाणी रूपामध्ये बाहेरच्या साईडला सुद्धा आहेत. या ठिकाणी सुद्धा काही मेंढरं आहेत. खंडरायांनी बाणाईला या ठिकाणी स्थान दिलं होतं, त्यामुळे बाणाईचं मंदिर या ठिकाणी आपण पायथ्याशी म्हणू शकता. या ठिकाणी बाणाईचं मंदिर आहे. मित्रांनो, आता आपला नवीन जेजुरगड पाहून झाले. आता आपण जाणार आहोत जुनी जेजुरी पाहायला, म्हणजेच कडेपठाराकडे आता जाणार आहोत. तर त्याचा मार्ग या ठिकाणून गेलेला आहे. आता मंदिराच्या मागच्या बाजूला कडेपठार मंदिराकडे तसेच भानुबाई मंदिराकडे चिंचेच्या बागेकडे असा पश्चिम दरवाजा इथून गेलेला आहे. आणि हे नवीन गडाचं मुख्य मंदिर याच्या मागच्या बाजूने आपल्याला यायचं आहे. आणि असा रस्ता गेलेला आहे. कडेपठाराच्या दिशेने हा रस्ता गेलेला आहे. आपण इथून पाहू शकतो. इथून हा सरळ रस्ता त्या दिशेने कडेपठाराच्या दिशेने गेलेला आहे. इथून कडेपठाराला सुरुवात होणार आहे, म्हणजेच जुनी जेजुरी इथून सुरू होणार. आणि असं प्रवेशद्वार आहे कडेपठाराचं. इथून आता आपण सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण या व्हिडिओमध्ये कडेपठारसुद्धा दाखवणार आहोत. असा काहीसा रस्ता आहे. सुरुवातीला मात्र सुरुवातीच्या काही अंतरापर्यंत चांगला रोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जंगलाची वाट लागणार आहे. हे पठारासारखी वाट असणार आहे. ते आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला 2 वाटा पाहायला मिळतील. एक ही नवीन पायऱ्यांची वाट आहे आणि ही डाव्या बाजूने गेलेली वाट. ही थोडीशी खडतर वाट दिसत आहे. मात्र या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर संपूर्ण पायऱ्यांची वाट आणि चांगली वाट तुम्हाला पाहायला. मात्र या ठिकाणी जाताना थोडंसं आपल्याला चढ लागू शकतो. मावशी आहेत आपल्यासोबत. मावशी आपल्याला सांगतील अनुभव. मावशी, किती टाईम लागला तुम्हाला कडेपठाराला जाता जाता? त्या साईडून गेलात का? ओके. 1-1.5 तास लागला. गर्दी होते का? रविवार आहे. तुम्हाला किती तास लागला गर्दीला तरी? लाईनीत काही नाही, अर्धा तास गेला. अर्धा तास गेला ना? मग ठीक आहे. चालतं. ही वाट कशी आहे? ही बरं याच्यात नाही चांगली. थोडं जिथे थोडासा टास्क आहे. ओके. तुम्ही कुठून आलात? पनवेल. पनवेल. आम्ही पण रायगडमध्ये. आम्ही पेंटचे आहोत. ओके. पनवेल गव्हाण. ओके. चालेल. चला. कुठून आलात? कुठं आलं कोळमिरे? 5 किलोमीटर म्हणजे इथले जा तुम्ही. झालं दर्शन? किती तास लागले तुम्हाला? 2 तास येऊन जाऊन आलो. आणि ते जो नवीन जेजुरी थांबलेत की नाही लाईनला, की डायरेक्ट इकडे चालत? हो. किती वेळात? 7वी. ओके. एलकोट. जय मल्हार. चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल दिसाला आपले रायगड आपले महाराष्ट्र सर्च करा. यूट्यूबला टाकतो. इंस्टाला पण घ्या बाबा. इंस्टाला पण टाकतो. हे भगवान, क्या जुलूम है. आपले रायगड आपले महाराष्ट्र. हा जाताच लागतो. हा S23 अल्ट्रा. काही मंडळी भेटली होती मागच्या साईडला. 7वीला आहेत सर्वजण. आणि प्रत्येकाकडे कोणाकडे आयफोन आहे, कोणाकडे सॅमसंगचे फोन आहेत, पण एकंदरीत सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. आणि आम्ही 7वीला होतो तेव्हा लपाछपी खेळायचो, टायर चालवायचो, असले धंदे केलेले आहेत. आणि मागची पोरं बघा मोबाईल घेऊन फिरतायत. कितना बदल गया इंसान. पिढीच बदलली रे. मित्रांनो, कडेपठारकडे जात असताना हे आपल्याला काहीशी अशी दगडं रचलेली पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा या ठिकाणी व्यथा मांडत असतो आणि देवाला एक प्रण देत असतो. आणि त्यांनीच हे असलेले दगड आहेत भाविक भक्तांनी. पण जर हे दुसरं काय असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं. या ठिकाणी एक छोटंसं शिल्पसुद्धा आहे. या ठिकाणी पूजा केलेली आहे. आणि या ठिकाणी असा रस्ता कडेपठारच्या दिशेने केलेला आहे. त्यानंतर असे म्हणजे काहीशी चौथरे आपल्याला पाहायला मिळतात.
आणि ही बरीचशी दगडंसुद्धा रचलेली आहेत, एकावर एक दगड आणि छोटे छोटे चौतरे. ते चौतरे कशाचे आहेत ते मला सुद्धा याचा अंदाज नाही आहे, मात्र कदाचित छोटे छोटे मंदिरं असतील किंवा कदाचित समाधीसुद्धा असू शकतात वीर पुरुषांच्या. मात्र जर कोणाला माहीत असेल की नक्की काय आहेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचं. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी पहिला दगडी द्वार लागलेला आहे. असे आपल्याला अजून 3 ते 4 दगडी द्वार लागणार आहेत आणि त्यातला हा पहिला. इथे आल्यानंतर मला एक घाणेरडी गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे अजयश. हा कोण काय माहीत, हा कोण येते, हा DM, अजून कोण आहे, ही कविता, वर तो अनिल. म्हणजे या ठिकाणी अल्पेश आहे, रंगनाथ आहे, अजून काय राज, आडसूळ, ही लोक आहेत. म्हणजे हा कदाचित दरवाजा त्यांचा असावा, त्यांची प्रॉपर्टी असावी असं मला तरी वाटते. की नावं टाकलीत म्हणजे आपल्याकडे असतं की ज्याचं नाव त्याची ती प्रॉपर्टी, म्हणजे कदाचित एकंदरीत ह्या त्यांच्या बापाची असावी असं मला वाटते. या भाषेसाठी माफी मागतो, मात्र हे अशा प्रकारचं वर्तन खूप चुकीचं मित्रांनो. ही आपली संस्कृती, आपला ठेव आहे आणि तो जपण्याचं कर्तव्य हे आपलं असतं. पण तुम्ही आता हे देवाचं बांधकाम आहे, मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये, मात्र त्याला खराब करण्याची कामं ही सर्व मंडळी करत आहेत. या ठिकाणी आता आपल्याला दुसरी कमान लागलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहिली ती पहिली कमान होती इथे आणि अशी दुसरी कमान. तर मात्र वाट थोडीशी निसरटी झाल्या कारणाने बाजूने नवीन पायऱ्या बनवल्यात. अशा या जुन्या पायऱ्या पाहू शकता, या आजीबाईसुद्धा पाहू शकता, या वयातसुद्धा चढत आहेत. आपल्याला आता हे भाऊ भेटलेले आहेत. भावानं कुठून आलात? एका एकाने सांगा नक्की, एक हा असं सांगायला काहीतरी. किती तास लागला तुम्हाला इथे जायला? 2 तास लागले. आणि वर लाईन किती लाईन आहे? जुन्या नवीन जेजुरीत गेलात की नाही? आता चाललात का? म्हणजे आधी जुन्या जेजुरीत आलात. ओके, किती वेळात? शाळेचा ID घालून आलास की काय? सहल आलेली आहे का? ओके, तुम शाळेचं नाव? अरे वा वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा. अरे वा, छान छान छान. चला, येळकोट. आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तुम्ही दिसाल याच्यावर सुद्धा. हे आपल्या भगिनी आहेत, आपल्या ताई आहेत. कुठून आलात तुम्ही? सेम शाळा? छत्रपती संभाजीनगर. ओके, आणि तुम्ही टीचर आहात त्यांच्यासोबत? ओके, झालं तुमचं दर्शन? आणि किती वेळ लागला तुम्हाला सर्वांना? काही नाही, आम्हाला डायरेक्ट दर्शन डायरेक्ट मिळालं का? सहल असल्यामुळे. ओके, कारण की रविवार असल्या कारणाने थोडी खंडोबाचा वार असल्या कारणाने गर्दी भरपूर आहे. ओके ओके, चालेल. माझ्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मी गडकिल्ले वगैरे असे फिरत असतो आणि आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो थोडंफार. आता आज रविवार असल्या कारणाने मी जेजुरीला आलेलो आहे. तर आता तुमची ही सहल दिसली, मला माझ्या शाळेची आठवण आली. आम्ही सुद्धा शाळेत असताना असे सहलीला जायचो शाळेचे. तर तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की शाळेच्या सहली अटेंड करताय. एक मराठी पिक्चरसुद्धा आलेला आहे, चित्रपट क्रांतीज्योती मराठी विद्यालय. ते सुद्धा तुम्ही सर्वांनी पहा. त्यामुळे सुद्धा शाळेच्या सर्व आठवणी आहेत, शाळेच्या सहली वगैरे आहेत. तुम्हाला नक्की तुमच्या शाळेची सुद्धा आठवण येईल. कदाचित आता तुम्ही शिकताय म्हणून तुम्हाला काही वाटणार नाही, पण शाळा सोडून गेल्यानंतर तुम्हाला त्या शाळेची सुद्धा आठवण येणार आहे. तो चित्रपटसुद्धा तुम्ही पहा. आणि येळकोट सदानंदाचा. ओके सर, तुमचं नाव काय सर? माझ्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मी आपल्या महाराजांचे गडकिल्ले वगैरे फिरत असतो आणि आपली संस्कृती काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मंदिरे वगैरे अशी जुनी पुरातन मंदिरे किंवा सांस्कृतिक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या चॅनलमार्फत. म्हणजे आपला इतिहास आपली संस्कृती पुढे जावी, लोकांना संपूर्ण जगाभर कळावी, हा माझा यामागचा उद्देश आहे. आपले रायगड आपले महाराष्ट्र. माझं नाव शुभम गणेश मोगल. मी रायगड जिल्ह्यातून आहे, पेण तालुका आणि शिव माझं गाव. आम्ही रायगडहून आलो. हो का, धन्यवाद. धन्यवाद. मी या ठिकाणी नवी जेजुरी आहे आणि नवी जेजुरीकडून कडेपठारकडे जात असताना मध्येच हे शिवलिंग आहे या ठिकाणी. इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा
बाणाई मातेचं मंदिर तुम्ही पाहू शकता छोटंसं. आपण नव्या जेजुरीमध्ये सुद्धा पाहिलं होतं बाणाई मातेचं मंदिर. आणि ही त्यांची मेंढरं पाषाणी रूपात आहेत. असे पायथ्याशी असलेलं मंदिर. या ठिकाणी खंडेरायांनी बाणाई मातेला स्थान दिलं होतं. या ठिकाणी आपल्याला 4 नंबरची कमान लागलेली आहे वरच्या भागात आल्यानंतर. आणि बहुतेक ही कमानसुद्धा काही मूर्खांनी आपल्या नावावर करून ठेवलेली आहे. नावं कोरलेली आहेत. अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता याची बांधणे मजबूती आहे. आणि या ठिकाणी खास दगडं तुम्ही पाहू शकता बाहेरच्या दिशेने निघालेली आहेत. ती कदाचित देवे लावण्यासाठी केलेली असावी. आणि वरसुद्धा काहीसा ढाचा असावा याच्यावर. आणि तिथेच जाण्यासाठी कदाचित ती वाट असावी असा परिसर. आणि आपल्याला आता इथून पुढे जायचं त्या दिशेने. या ठिकाणी सुद्धा छोट्या छोट्या देवड्या पाहायला मिळतात आपल्याला. छोट्याशा अशा इथे जात असताना दादाने दुकान मांडलेले असं. आपल्या इथे जात असताना छोटी छोटी खाऊची दुकानंसुद्धा लागतील. काकडी मिळेल तुम्हाला, पेरू मिळेल, कच्चा आंबा मिळेल, या ठिकाणी लाल बोरे मिळतील आणि चॉकलेट्स, लिंबू पाणी, एनर्जीच्या गोष्टीसुद्धा मिळतील इथे आल्या येताना. त्यामुळे अजिबात थकायला होत नाही. आणि वर येत असताना भरपूर हवासुद्धा आहे त्यामुळे अजिबात थकवा जाणवत नाही. जर मित्रांनो तुम्ही नव्या जेजुरीकडून न येता जर दुसऱ्या वाटेने येत असाल डायरेक्ट पायथ्याला गाडी लावून तुम्ही या बाजूने येऊ शकता. इकडून ही वाट एकत्र येऊन अशी इथे येऊन मिळते. तर तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला जुन्या जेजुरीत यायचं असेल तर तुम्ही या वाटेने येऊ शकता गाडी पायथ्याला लावून. दोन्ही वाटा एकत्र येऊन मग पुढे कडेपठाराकडे जातात. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ. हे कडेपठाराचे मुख्य प्रवेशद्वार, मुख्य कमान. इथूनच आता सुरुवात होणार आहे कडेपठार मंदिराला. वर आल्यानंतर आपल्याला प्रथमच या ठिकाणी वीरभद्र मंदिर पाहायला मिळतं. या ठिकाणी वीरभद्र देवाची ही मूर्ती आहे, पाषाणी मूर्ती. आणि असा हा समोरचा परिसर. आपल्याला या बाजूने जायचं आहे मुख्य मंदिर कडेपठार. मार्तंड मल्हार भाविक भक्त परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. आता सकाळचे वाजले आहेत 11:15 आणि आम्ही आता कडेपठारा पोचलेलो आहे. पण त्या बाजूने आलो आहे तिकडून. ती एक शेवटची ती कमान आहे या ठिकाणी. त्याच्या खालून तिकडे नवी जेजुरी आहे. आणि असं वळसा घालून आपण या ठिकाणी येऊन आलेलो आहोत. आणि आता जाणार मुख्य मंदिर प्रवेशद्वाराकडे. देव तुझी महिमा ही न्यारी, मोठ्या भक्ताचा देवा तूच रे कैवारी, मोठ्या भक्ताचा देवा तूच रे कैवारी, भक्ताचा देवा तूच रे कैवारी, मोठ्या भक्ताचा देवा तूच रे कैवारी. अरे फुल ही तुझ्या चरणी अर्पाव अर्पाव, अरे फुल मी तुझ्या चरणी अर्पाव. सुद्धा एक नवीन मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. अगदी पुरातन शैलीमध्ये बांधकाम झालेलं आहे. आत्ताचंच बांधकाम आहे. आणि या बाजूला मुख्य मंदिर आहे. ते दर्शन घेऊन ते कदाचित बजरंगबली असावे. हनुमानाची छोटीसा मूर्ती आहे या ठिकाणाहून. वर आल्यानंतर तुम्हाला सुद्धा अगदी नवीन जेजुरीसारखे दुकाने पाहायला मिळतील, स्टॉल्स पाहायला मिळतील. नाश्त्याची या ठिकाणी पुरेपूर सोय आहे. तुम्हाला भंडाऱ्याची दुकानं पाहायला मिळतील या ठिकाणी. प्रसाद पाहायला मिळेल. मित्रांनो आपण आता आलेलो आहोत मुख्य मंदिरापाशी.
हे आहे मुख्य कडेपठार मंदिर, खंडरायाचं मंदिर. गेल्या मित्रांनो दर्शन रांगेकडे आणि असं हे मंदिर. या ठिकाणी यशवंतराव यांची मूर्ती आहेत. छोटासा मंदिर आहे. दर्शन रांग या बाजूने पाहू शकतो. या ठिकाणी एक देवडी सुद्धा आहे मित्रांनो दर्शन रांगेच्या आधी. त्यानंतर या बाजूला सुद्धा एक देवडी आहे. ते समोर मंदिर. मुख्य मंदिराला प्रवेशद्वार आहे. मुख्य गाभाऱ्यात प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो आपली आता गडउतार झालेले आहे. आपण आधी नवीन जेजुरीमध्ये गेलो होतो. तिथून आपण गेलो होते ते कडेपठारकडे आणि परत आपण आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. आपण गडउतार केलेले आणि आता इथूनच आपण या व्हिडिओचा शेवट करणार आहोत. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय खंडेराय.